मित्रांनो, दोन व्यक्ती, दोन पोस्ट आणि सोशल मीडियामध्ये धुमाकूळ माजलेला आहे. आता मी त्यांची नावं सांगणार नाही, कारण मी त्यांची परवानगी घेतलेली नाही. परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एक कॉमेंट आहे. त्या कॉमेंटचं मी विश्लेषण करणार नाही, परंतु ती कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, कॉमेंट करणारा काय लिहितो, खुद्द रामदासांनाही माहीत नसेल की शिवछत्रपतींचे गुरु म्हणून थोपवले जातील. आदिलशहा औरंगजेबाला खुश ठेवण्यासाठी त्यांच्याकडून दानपत्रे घेण्यासाठी मुसलमानी अष्टके रचणारे रामदास, खुद्द रामदासांनाही माहीत नसल की शिवछत्रपतींचे गुरु म्हणून त्यांना थोपवलं जाईल. आदिलशहा औरंगजेबाला खुश ठेवण्यासाठी त्यांच्याकडून दानपत्रे घेण्यासाठी मुसलमानी अष्टके रचणारे रामदास स्वामी खरं तर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून गौरवलं जायला पाहिजेत. आता मित्रांनो, रामदास स्वामींनी मुसलमानी अष्टके लिहिलेली आहेत, ते आपण नंतर त्यावर कधीतरी बोलू. आता ज्या दोन महत्त्वाच्या पोस्ट आहेत ज्यांनी सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला आहे, त्यातील पहिल्या पोस्टचं टायटल आहे, किती रामदासी धारातीर्थी पडले. नीट बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसरी पोस्ट यापेक्षा सुद्धा अत्यंत खतरनाक आहे. बघा, पोस्ट पहा. रामदासी पंथ रामदासी शिष्यांच्या अफाट ताकदीच्या अनेक कथा कागदावर रंगवतो. कल्याण स्वामी तर म्हणे हनुमंताचे अवतार, अशा कथा रचल्या जातात. दुसरे एक शिष्य म्हणजे हनुमंत स्वामी. एकूण हा पंथ मारुतीरायांची उपासना करणारा. स्वराज्यामध्ये तेव्हा मोठी लष्कर भरती होत होती. सतत लढाया होत होत्या. अनेक साधने अनेक मराठे धारातीर्थी पडल्याचे नोंदवतात. जसं की शिवा नाभिक, तानाजी, सिदोजी निंबाळकर, प्रतापराव. मात्र कोणत्याच लढाईमध्ये कोणी रामदासी धारातीर्थी पडल्याचं कोणाच्या वाचनामध्ये आहे का? छत्रपती संभाजीराजेंना संगमेश्वर येथे पकडले तेव्हा तेथे एक उल्लेख असा मिळतो का रामदास शिष्य रंगनाथ तिथे होता आणि संभाजी महाराजांना पकडून नेल्यावर तो रंगनाथ त्याच्यासोबत असणारी श्रीराम मूर्ती घेऊन संगमेश्वर सोडून गेला. म्हणजे युद्धात सहभाग नाहीच, फक्त त्या युद्धावेळी संगमेश्वर येथे तो होता. शिवाय हा उल्लेख नक्कलपत्रामध्ये आहे, अस्सल साधनामध्ये नाही. जोडीला रंगनाथ निगडीकर यांचा मृत्यू आहे इसवी सन 1684 अशी नोंद दिसली. मग इसवी सन 1689च्या युद्ध प्रसंगी ते संगमेश्वर येथे होते कसे? बघा, 1684ला मेलेला माणूस 1689ला परत जिवंत झाला. रामदास शिष्य कोण्या युद्धात सहभागी धारातीर्थी पडले याचा कोणाच्या वाचनामध्ये काही संदर्भ आहे का? स्वराज्यात इतके मावळे प्राण देत होते, मात्र त्यात एकही रामदासी का मिळत नाही? हे बलदंड मारुतीरायाची उपासना करून लढ्यात मात्र का सामील नव्हते? अलीकडे अनेक रामदास समर्थक जीव तोडून रामदास पंथांचं योगदान हिरारीने सांगताना दिसले, तेव्हा कोणाच्या काही वाचनामध्ये त्या पोस्टकर्त्यांनी एक चित्र दिलेलं आहे, सोबत चित्र दिलेलं आहे ते रामदास शिष्य कल्याणचे. शिवराय व संभाजी महाराज यांना एकेरी संबोधण्याची आझादी हवी म्हणून घोषणा देणाऱ्यांनी या चित्रामध्ये या शिष्याला किती आदरार्थी संबोधलं आहे ते पाहावं. श्री स्वामी महाराज, रामदास शिष्य ऐवजी समर्थ शिष्य. बघा, आता गोविंद पानसरे यांचा एक विषय वेगळा आहे, त्याच्यावर आपण बोलणार आहोत. आणि त्या पुस्तकामध्ये निश्चित काही चुका आहेत, त्या बदलल्या पाहिजेत. इतिहास हा पुरोगामी किंवा प्रतिगामी नसतो. इतिहास हा ॲज इट इज जसा घडला आहे तसा असतो, वास्तव असतो. तुम्ही पुरोगामी किंवा प्रतिगामी होण्यापेक्षा सत्यशोधक व्हा, वास्तव दृष्टिकोन ठेवा. आता मित्रांनो, दुसरी एक पोस्ट आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल झालेली आहे. जवळपास 3000 लोकांपेक्षा जास्त लोकांनी त्याला लाईक केलेली आहे आणि 1500च्या आसपास नुसत्या कॉमेंट आहे. कॉमेंटचा पाऊस पडलेला आहे. पोस्ट अत्यंत खतरनाक आहे. बघा, पोस्ट पहा. औरंग्या महाराष्ट्रात आला तेव्हा 1100 मठातील मारुती उपासना करून बलदंड झालेला एकही रामदासी औरंग्या विरोधात का लढला नाही? बघा, ही छोटी पोस्ट आहे
आणि अत्यंत महत्त्वाची आहे, औरंग्या महाराष्ट्रामध्ये आला तेव्हा 1100 मठ रामदास स्वामींनी महाराष्ट्रामध्ये निर्माण केले होते आणि त्या मारुतीरायांची उपासना करून अनेक बलदंड रामदासी तयार झाले होते. मग त्यातील एकही रामदासी औरंगजेबाच्या विरोधामध्ये का लढला नाही? मित्रांनो, या दोनही पोस्टमुळे सोशल मीडियावरती प्रचंड वातावरण तापलेलं आहे आणि प्रचंड चर्चेला ऊत आलेला आहे. या सर्वांमधून मला एक आलेली कॉमेंट आहे बघा. पोस्टकर्त्याला एक जणांनी कॉमेंट केलेली अत्यंत महत्त्वाची आहे. या कर्मट डॅश डॅशमुळे बिचारा समर्थ रामदास स्वामी शिव्या खातायत तरी अक्कल येईना या लोकांना, या डॅश डॅशला. आता लक्षात ठेवा, माझी भूमिका नेमकी वाद मिटवण्याची आहे. पहिल्यापासून सांगतोय की कोणीही असो, रामदास स्वामींचे समर्थक असो, मी असो, अन्य कोणीही असो, आपण सगळे हिंदू आहोत आणि आपण सर्वांनी हिंदू म्हणून एक आलं पाहिजे. आणि रामदास स्वामींच्या शिष्यांनी आता तरी एक माणूस म्हणून एकत्र या. लक्षात ठेवा, तुम्हाला हिंदू म्हणून जरी एक यायचं नसेल तर एक माणूस म्हणून एक या. वास्तव स्वीकारा. तुमच्याकडे पुरावे नाहीत, कसलाही पुरावा नाही. गुरु शिष्य तर फार लांबची गोष्ट आहे, भेट झाल्याचा सुद्धा पुरावा नाही. आणि अशामध्ये हा गुरु शिष्यपणाचा, खोट्या कथाचा हट्ट सोडा आणि जे बदनामी करणारं जे साहित्य लिहिलेलं आहे ते नष्ट करा. महाराष्ट्र शासनाने त्यावर एक कमिटी तयार करून ते सगळं साहित्य नष्ट केलं पाहिजे आणि स्वतंत्र रामदास स्वामींची मांडणी करा. तुम्हाला रामदास स्वामी प्रिय आहेत, त्यांची स्वतंत्र मांडणी करा, मंदिरं बांधा, उपासना करा. दासबोध लोकांना सांगा, आम्ही कधीही एका शब्दानेही रामदास स्वामींना दुखवणार नाहीत. आमची भूमिका प्रांजळ आहे, प्रामाणिक आहे. फक्त आम्ही तुम्ही प्रामाणिक होण्याची वाट बघत आहोत. तुर्तास या दोनही पोस्टवर तुमचं मत काय ते नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.